नमस्कार. ग्रेट रियांश मॉर्निंग. मी मंदाकिनी ढोमसे, रियांश मल्ट्रेटेड कंपनीतून गोल्ड स्टार. मी तेजेवाडी इथून बिलॉंग करते. आपण इथे आलेलो आहोत शिरवली बुद्रुक. हां, तर आपण ह्या आजींसाठी अमृत ज्यूस दिलं होतं. तर का आणि कशासाठी दिलं होतं, त्यांना काय फरक पडला हे आपण जाणून घेऊयात. आपलं नाव सांगा. नंदा चंद्रकांत जगताप. तर तुम्ही ह्या आजी म्हणजे तुमच्या सासूबाई, हो. तर यांना काय आजार होता? यांना सुरुवातीला आम्हाला काही माहितीच नाही. डॉक्टरकडे गेल्यावर निदान लागलं. अच्छा. ते डॉक्टर काय बोलले, ही काही कॅन्सरची गाठ आहे घशाला होती? हो, घशाला. तर पुण्याला नेलं ती गाठ चेक करायला. त्याचा तुकडा मग चेक केला तर ते बोलले कॅन्सरची गाठ आहे. तर ते बोलले, मग आम्ही बोललो काय करायचं आहे. ते बोलले ऑपरेशन केलं तरी वेगळंच होईल, तुम्ही काय ऑपरेशन करू नका. तर ते बोलले काय तुमचे 2 महिने 1 महिन्याची सोबती म्हातार, त्याच्यापेक्षा म्हटले आम्ही घरी सेवा करू ना, घरी आणलं त्यांना. मग शरद बीबी. शरद बीबी आहे ना, त्यांचा सल्ला घेतला. त्यांना विचारलं माझ्या मिस्टरांना, तर ते बोलले काय करायला लागेल. त्यांनी सल्ला दिला, हे बाटली अमृत ज्यूस. हा, अमृत ज्यूस. मग तशापासून आम्ही ती बाटली चालू केली. तर ती गाठ लूज होत होत फरक पडला. खातच नव्हतीच काय, आता खायला लागेल. म्हणजे जेवण वगैरे जाते? हो. म्हणजे लिक्विड जाते का असं चपाती वगैरे? नाही, लिक्विड जाते. हो. म्हणजे आजी झोपून होत्या तर त्या जेवायला वगैरे लागल्या, हो. आणि झोपून होत्या तर त्या आता उठायला बसायला लागल्या. आणि हा, तुम्हाला आता आता फिरायला फिरताय. वगैरे त्रास होतो का काही? असं तुम्ही फिरू शकताय? तुम्ही फिरणार ना, असे फिरताय ना, थोडं चालून दाखवा ना. थोडं चालवा. चाला तिकडं. हा, असे जा. या परत मागे मागे या. ऐकायला येत नाही. जर हे दुसरं काही खाल्लं नाही ना, हा. तर हे जरी नसतं तरी इम्युनिटी पॉवर वाढते हा. आपली. अच्छा, मग तुम्हाला हे चांगलं वाटतं घेतल्यानंतर? मग याच्यापासून तुम्हाला आता चांगल्यापैकी बरं वाटतंय? आता 2-4 दिवस खपतोय ना, हा, मांडलं ना मी आज परत. मग फारच आवखा गेल्यासारखं हो. थकवा येत होता. थकवा नाही येणार याने. शी नसलं, हा, मग हे चालूच ठेवायचं. शी असते ना, हा. थकवा येत नाही. हो, काही नाही खाल्लं तरी तरी राहते. तर तरी राहते. आणि बरोबर आहे तुमचं आजी. हा. मग तुम्हाला कसं वाटतं, हे सगळ्या प्रत्येक घरामध्ये पाहिजे का नको? सगळ्यांनी घेतलं पाहिजे की नाही? हं. तर ऐका मित्रांनो, आपल्या ह्या आजीला कॅन्सरची गाठ होती घशाला, आणि डॉक्टरांनी ऑपरेशन देखील सांगितलं होतं की होणार नाही, रक्त कमी होतं. आजी झोपून असायच्या, त्यांना कुठल्याही प्रकारचं जेवण जात नव्हतं. 1 महिन्याच्या सोबती आहेत असं सांगितलं होतं. आणि आज आपल्या अमृत ज्यूसने आज 3 महिने कंपल्सरी त्या घेत आहेत. पण आता आजी स्वतः सांगतायत की ते जर घेतलं नाही तर मला लगेच असं अशक्तपणा येतो किंवा थकवा येतो. आणि हे जर औषध नुसतं घेतलं तरी पण मला एकदम तरतरी आल्यासारखी होते. आणि आता त्या आजी चांगल्या हिंडून फिरून आहेत, म्हणजे अंथरुणातून तर त्या उठल्यातच. पण आता 1 महिन्याची सोबती, आज 3 महिने झाले आजी उलट खडीखाट झालेल्या आहेत. आणि कॅन्सर पासूनही त्यांना छान प्रकारे असा त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. आता ती गाठ देखील गेलेली आहे. डॉक्टर देखील चकित झाले आहेत की ही गाठ कशाने गेली म्हणून, असंही त्यांना सांगितलं गेलंय. तर बघा मित्रांनो, विचार करा आणि लवकरात लवकर ज्यांच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत संपर्क साधा. आणि आज हे प्रत्येक घरामध्ये अमृत ज्यूस पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर धन्यवाद. हर हर रियांश, घर घर रियांश.